आपणा सगळ्यांना माझा हृदयापासून नमस्कार. आपलं भारतीय सैन्य आगेकूच करीत आहे. त्यांना सगळ्यात आधी आपण त्यांच्या समोर नतमस्तक आहोत. ते आहेत म्हणून आपण आहोत. मास्टर्स, आज त्यांच्यासाठी आणि असे अनेक जीव आहेत की ज्यांना आपल्या हिलिंगची, आपल्या ऊर्जेची आवश्यकता आहे. आज त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करीत आहोत. आपल्या सैन्याचं मनोबल वाढावं, त्यांना संरक्षण मिळावं, त्यांना पूर्णपणे सुरक्षितता मिळावी आणि परमेश्वरानं त्यांची रक्षा करावी, यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. सगळ्यांना विनंती करते मास्टर्स की आपले सुंदर डोळे अगदी अत्यंत हळुवारपणे मिटून घ्यावे आणि ध्यानाला बसावं. आजचं जे ध्यान आहे ते अतिशय महत्वाचं आहे. ते सगळ्यापर्यंत पोचावं, या विश्वापर्यंत पोचावं हीच इच्छा आहे. एकदम शांत व्हावं मास्टर्स, एकदम शांत. आपले डोळे हळुवारपणे मिटून घ्यावे. चष्मे बाजूला काढून ठेवावे. पूर्णपणे शांत व्हावं. आपल्या पावलापासूनचा भाग हळूहळू शिथिल होतोय. आवाहन करतो आहोत सूर्यदेवाला. समर्थ रामदास स्वामींना, महाअवतार बाबाजींना, गणपती महाराजांना, महादेव आणि महादेवींना, ऊर्जेला महसूस करत चला मास्टर्स. ही ऊर्जा जशी आपल्या पावलातून आत येते तशीच आपल्या प्रत्येक भारतीय सैनिकाच्या पावलातून ही ऊर्जा आत येते. आज जे पेशंट्स ऍडमिट आहेत इलाज घेण्यासाठी, त्या सगळ्यांच्या पावलातून ही ऊर्जा आत जाते. आपले काही सैनिक ज्यांना गरज आहे शुश्रूषेची, हिलिंगची, त्यांच्यावर ही प्रोसेस घडते. पावलाच्या बोटाच्या टोकातून, पावलातून ऊर्जेचा प्रवाह महसूस करावा. बाबा दया करा. परमेश्वराची असीम कृपा बरसते आहे. विजेचा लोळ जावा तसा ऊर्जेचा लोळ पावलामधून गुडघ्यात,
गुडघ्यामध्ये या ऊर्जेला महसूस करावं. सगळ्यात महत्वाचे पाय असतात. या पावलांना, पायांना मनोभावे नमस्कार. ही पावलं आपल्या गुरूंची पावलं आहेत. ऊर्जेचा दबाव वाढलेला आहे. ज्याला जितकी सोसेल तितकी तितकी त्याला मिळते. प्रत्येक सैनिकाच्या पायातून, गुडघ्यातून, मांड्यांमधून त्यांना ही ऊर्जा मिळते. त्याचबरोबर त्यांच्या घरातल्या सगळ्या मंडळींना ही ऊर्जा मिळते. फील करा मास्टर्स, घरातली सगळी मंडळी कुठल्या परिस्थितीतून जात असतात. ऊर्जा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि ती मांड्यांपर्यंत आलेली आहे. एक एक परत, पेशी, स्नायू, रक्तवाहिन्या आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी संपूर्ण लष्कर विभाग यांना हे मनोबल, संरक्षण कवच मिळतंय. परमेश्वरानं कवच कुंडल दिलेलं आहे. कवच कुंडल, कवच कुंडल, कवच कुंडल. हे कवच कुंडल आपल्या सैनिकांना मिळालेलं आहे. स्वतःभोवती आणि आपल्या सैनिकांभोवती, आपल्या पंतप्रधानांभोवती त्याला महसूस करावं मास्टर्स. ते आहेत म्हणून एक योग्य दिशा देशाला मिळालेली आहे. ही संपूर्ण ऊर्जा मूलाधार चक्रात पोचलेली आहे आणि मूलाधारात
ही ऊर्जा 12 लेयर्स मध्ये फिरते. प्रत्येक लेयर मध्ये तिला फिरताना बघावं. बाबा, जे साहस आहे, पराक्रम आहे, ऊर्जा आहे, तिचा जन्मच मुळात मूलाधारात आहे. मूळ आधार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्यांना ज्यांना गरज आहे त्या सगळ्यांना ही ऊर्जा मदत करते हिलिंग करण्यासाठी. आपल्या संपूर्ण भारतीय सेनेला ही दिव्य ऊर्जा त्यांच्या मूलाधारातून त्यांच्या सहस्रारापर्यंत त्यांना मदत करते. फील करा मास्टर्स, पूर्ण मूलाधार चक्र उजळून गेलेलं आहे. जिथे दुखलेलं आहे, खुपलेलं आहे, त्या सगळ्या जागांवर एक हिरव्या रंगाचा प्रकाश जो आपल्या सहस्रारातून येतोय, त्याला श्वासाबरोबर आत घेऊन जा. त्यांना ही ऊर्जा मिळते. फील होते प्रत्येक परत, प्रत्येक पेशी. ऊर्जेचं प्रमाण आणखीन वाढलेलं आहे. कुठे काही मार लागला असेल, फील होते त्या जखमा. मूलाधारामध्ये ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांना त्यांना जाणवतंय. मागच्या बाजूला डाव्या बाजूला ही ऊर्जा जाणवते.
पूर्ण मूलाधार चक्र उजळून गेलंय प्रकाशाने. हिरव्या प्रकाशाने प्रत्येक स्नायू परत ऊर्जावान झालेली आहे. विश्वास वाढलाय. आता थोडं वर या स्वाधिष्ठान चक्रावर. ओटीपोटाचा हा भाग. माता सरस्वती देवींना आणि ब्रह्मदेवाला आपण नमस्कार करूया. ज्या ज्या जखमा इथं झाल्या आहेत, लागलंय, खरसटलंय, त्रास झालाय, ते आपोआप हील होतात आहेत. आपला जोश वाढतोय, उत्साह वाढतोय, काम करण्याची शक्ती वाढते. घाबरलेल्या अनेक जीवांना एक विश्वास मिळतोय, बळ मिळतंय. स्वाधिष्ठान चक्र. प्रचंड ऊर्जा वाढलेली आहे. पाठीच्या मणक्याच्या तिथे महसूस करावे, जसं आपण शेक देतो गरम पाण्याचा, पिशवीचा, तसा शेक या क्षणी आपल्या कमरेला मिळतोय. संपूर्ण भारतीय सैनिकांना ही ऊर्जा बळ देते. दिवस रात्र फक्त आपल्या भारत भूमीचं रक्षण करणारे हे जीव त्यांच्या घरातल्या सगळ्या सदस्यांना ही ऊर्जा मदत करते. बळ वाढवते. फील करा मास्टर्स, कमरेच्या तिथे मागच्या बाजूला डाव्या भागातून उजव्या भागाकडे, जसं आपण झेरॉक्सच्या मशीन मध्ये कागद सरकवतो आणि प्रकाश बघतो, तशा प्रकारचा हिरवा लाईट डावीकडून उजवीकडे. हालपासून, मूलाधारापासून स्वादिष्टान पर्यंत फिरतोय. आपल्या कमरेच्या 12 परत तो फिरतोय. शांतपणाने त्याचा अनुभव घ्यावा. ज्यांना बसता येत नाही त्यांनी या क्षणी झोपून ध्यान केलं तरीही चालेल. अनुभव तोच येईल. एक एक लेयर
हा ऊर्जेचा प्रवाह आपल्या प्रत्येक कमरेच्या लेअर मधून होतोय. महसूस करावं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीभाग्रे सर्वविद्याप्रदा भव. याची कळ आपल्याला मानेपर्यंत पोचेल. आपल्या कमरेवर प्रोसेस होते मास्टर्स. हीच प्रोसेस, हीच ऊर्जा ज्यांना ज्यांना आज गरज आहे त्या सगळ्यांना अगदी नसांना चोळल्या जावं तसा तसाही भाव आपल्याला होईल की आपल्या नसा नसा अगदी मोकळ्या होतात. ते जे गुंतलेलं आहे ते निघतंय. धावपळ करून सैनिकांना एक बळ मिळावं यासाठी ही ऊर्जा काम करते. त्यांचा थकवा दूर व्हावा. दिवस रात्र हे सैनिक जागे असतात. त्यांना प्रचंड ऊर्जा आणि बळ मिळतंय. मास्टर्स श्वास घ्या आपल्या स्वाधिष्ठानामध्ये आणि तो वर घ्या मणिपूर चक्रापर्यंत, म्हणजे बेंबीच्या किंचित खाली. आता इथे अगदी सेंटरला केंद्रस्थानी गोलाकार ही ऊर्जा फिरते. कारण खालचे 3 चक्र त्यांनाच आपल्याला प्रोटेक्शन द्यायचंय. म्हणजे आपोआप वरच्या चक्रांपर्यंत ते पोचेल. आपल्या बरोबर प्रत्येक भारतीय सैनिकाला त्याच्या मणिपूर चक्रामध्ये प्रचंड ऊर्जा वाढते आहे. त्याच्या घरातले मंडळी ज्यांना गरज आहे ते पेशंट्सना ही ऊर्जा मिळते.
महसूस करा मास्टर्स, या चक्राचा संबंध ब्रह्मांडाशी. प्रार्थना करूया आपल्या सैनिकांसाठी. त्यांचं कल्याण होऊ दे, त्यांचं सगळं चांगलं होऊ दे. या देशाचं सदैव रक्षण कर. सैनिकांना सुरक्षित ठेवा, त्यांची काळजी घ्या. ही प्रार्थना आपण आपल्या गुरूंना करतो आहोत आणि ब्रह्मच्या बिंबीच्या केंद्रस्थानी आपले गुरु आहेत. गुरु आपल्या गोत्राचे जे जे ऋषी आहेत, जसं भार्गव गोत्र, कश्यप गोत्र, मौनस गोत्र, अत्री गोत्र, तसे प्रत्येक याचे कोणीतरी गुरु असतात, ऋषी. ते तिथे आहेत सेंटर मध्ये. आणि ऋषी पत्नी आहे, त्यांना मनोभावे दंडवत. आज त्यांना आवाहन करून विनंती करा. ऊर्जा आणखीन वाढलेली आहे मणिपूर चक्रामध्ये. महसूस करा मास्टर्स, हा दिव्य प्रकाश आणि आपल्या गोत्रांच्या ऋषीची कृपा. कुठलाही मंत्र नाही, तंत्र नाही, आपण असेच कनेक्ट होतो आहोत, केवळ सोल टू सोल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या कुळ पुरुषाचा चेहरा, ऋषीचा चेहरा जरी समजला नाही तरी त्या ऊर्जेला महसूस करा. ती ऊर्जाच काम करते, जशी आपल्यावर तशी प्रत्येक भारतीय सैनिक आणि त्याच्या परिवारासाठी. आणि ज्यांना आपलं गोत्र माहिती नाही त्यांनी कश्यप गोत्र, कश्यप ऋषींना आवाहन करावं. ऊर्जा आणखी वाढलेली आहे. सगळा ऊर्जेचा खेळ आहे मास्टर्स.
जितकं मन साफ तितकी ऊर्जा जाणवते. जितकं दुसऱ्यांसाठी प्रार्थना तितकी ऊर्जा वाढते. आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली तर आपण संतपदाला आपोआप जाऊन पोचतो. मी माझं या क्षणी सुटून गेलेलं आहे आणि आपला आत्मा हा पूर्णपणे परमात्मा होण्याच्या मार्गावर आहे. परमात्मा परमेश्वर आपल्यात आहे. या ऊर्जेला मणिपूर चक्रामध्ये महसूस करावं. पूर्ण पुन्हा गरम पाण्याच्या पिशवीनं शेकल्या जावं तशी आपली पाठ च्या खालचा जो भाग आहे कंबर तिथे फील करा मास्टर्स. जिथे गरज आहे, ज्यांना गरज आहे त्यांना हे जाणवेल. आपल्या गोत्राच्या ऋषींची कृपा होणं अत्यंत आवश्यक आहे. आज ते या विश्वावर कृपा बरसवतात. ते आपल्या भारतीय सैनिकांना मदत करतात. मास्टर्स ऊर्जा खूप वाढली आहे. तिला महसूस करावं आणि हिलिंग काय असतं ते अनुभवावं. माझ्या बोलण्याची सुद्धा गरज नाहीये. मी ते एक माध्यम आहे मास्टर्स. सगळं बाबाजी घडवून आणतात, करतात. हळुवारपणे वर यावं. हृदयात आपल्या हृदयात अनाहत चक्रात केंद्रस्थानी सेंटरला यावं मास्टर्स. शांत होत जावं तिथे. एकदम शांत. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो.
बहुत प्यार से, हौले हौले, धीरे धीरे। एकदम केंद्र स्थानी। केंद्र स्थानी यावं आणि केंद्रस्थानातून संपूर्ण ऊर्जा किडनी, लंग्स, लीवर, पॅनक्रियास, छोटं आतडं, मोठं आतडं, गॉड ब्लॅडर, हृदय, हार्ट, सगळीकडे पोचले. आपल्या बरोबर आपल्या भारतीय जवानांना ही ऊर्जा मिळते. त्यांच्या समस्या दूर होतात आहेत, त्यांना मार्ग मिळतोय. त्यांना जे काही ठिकाणी अटॅक्स करायचे आहेत त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना मिळते. रस्ते मिळतात आहे, मार्ग खुले होतात आहेत. त्यांचं करेज वाढतंय. आत्मविश्वास, धैर्य, धारिष्ट्य, इथे आपल्या भारतीय जवानांसाठी आपण आपल्या हृदयातून प्रार्थना करतो आहोत आणि सगळा दिव्य प्रकाश त्यांच्या पर्यंत पोचवतो आहोत. त्यांचा मार्ग प्रशस्त होऊ देत. त्यांना यश लाभू देत. प्रत्येक पावला पावलावर त्यांना सफलता मिळू देत. यश, कीर्ती, सफलता आरोग्य, आयुष्य, ज्ञान, ऐश्वर्य सारं सारं त्यांना लाभू दे. सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, आरोग्य, कीर्ती आपल्या भारतीय सैनिकांना लाभू दे. मी करणार
तुझं कवच कुंडल त्यांच्या सोबत आहेत. हे इंद्रदेव, त्यांचं रक्षण कर. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. आपलं संपूर्ण भारतीय सैन्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. एक कवच कुंडल त्यांच्या शरीरावर महसूस करा. भारतीय सैन्याच्या प्रत्येकाच्या जवळ एक कवच कुंडल आहे. एक सुरक्षा कवच आहे जे बाबाजींनी दिलेलं आहे. महाअवतार बाबाजींनी. त्यांच्या घराभोवती, परिवाराभोवती एक सुरक्षा कवच आहे. ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आजच्या पासून प्रत्येक ध्यान हे अतिशय महत्वाचं आहे आणि आपल्याला आपल्या देशासाठी प्रार्थना करायची आहे. या विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. हा संदेश पूर्ण विश्वात जाऊ द्यायचा मास्टर्स. काम आपलंय. नुसतं बसून चालणार नाही. एक कमेंट आपली लिहिलीच पाहिजे जर आपण भारतीय आहोत तर. आपण एंजल आहात. एंजल संत आहात आणि आपलं कामच आहे की ही ऊर्जा हळुवारपणे साऱ्या विश्वात पोचवायचे, पसरवायचे. फील करा मास्टर्स. फील करा. या ऊर्जेशी फील करा. आपल्या हृदयातून हा प्रकाश साऱ्या विश्वात आपल्या भारतीय सैनिकांना बळ देतोय. त्यांचे इरादे नेक आहेत, पक्के आहेत. मार्ग प्रशस्त आहे. आणि त्यांच्यावर सोनसळी अभिषेक होतोय सूर्यदेवाकडून. जस्ट फील इट. आपल्या हृदयातून म्हणा, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. भारतीय सैनिकांसाठी कवच कुंडल ध्यान. कवच कुंडल अतिशय महत्वाचा शब्द आहे जो आपल्या सैनिकांसाठी आपण पाठवलेला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी कवच कुंडल. लष्करातील संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कवच कुंडल.
सैनिकांसाठी कवच आहे. आपले दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवावे. ही ऊर्जा आपल्या हृदयात स्थिर करावी. आणि आता डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात आपल्या भारतीय सैनिकांना आपल्या हातातून अनेक प्रकाशाची किरण त्यांच्या पर्यंत पोचतात आहेत. त्यांचं रक्षण करतात आहेत. त्यांना बळ देतात आहेत. त्यांना ऊर्जा आणि शक्ती मिळते. त्यांचा मार्ग प्रशस्त होतोय. त्यांना यश मिळते, आरोग्य मिळते, आयुष्य. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासर, पशु, पक्षी, धरणी माता सगळे सुरक्षित आहेत, आनंदित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. दोन्ही हात आपल्या सहस्रार आणि हळुवारपणे ते सुंदर डोळे उघडावे. कसं वाटतंय मास्टर्स? बोलता येत असेल तर जरूर बोला. प्रत्येकाला विनंती आहे, आपल्याला आपण भारतीय आहोत ना, पूर्ण विश्वात हे पोचवा. आपल्या सैनिकांना बळ द्या. त्यांच्यासाठी ही प्रार्थना आहे. त्यांच्या घरातल्या सदस्यांसाठी प्रार्थना आहे. ही प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येकाचं कर्तव्य, हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा प्रत्येकाला पाठवा, की एक कमेंट लिहा, शेअर करा. आपल्या सोशल मीडियावर, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आपल्या परिवारातील सदस्यांना जरूर पाठवा. याच्यानंतर प्रत्येक व्हिडिओ आपला हा सैनिकांसाठी असेल. मास्टर्स, आपले हात आपण वर करू शकता आणि संवाद साधू शकता. नमस्कार ताई, अतिशय सुंदर असं ध्यान झालं. सैनिकांसाठी एवढं तुम्ही डीप घेतलं ज्ञानाने, सैनिकांच्या रक्षणासाठी, त्यांना शक्ती मिळावी आपल्या देशासाठी लढण्याची. आणि ही लढाई ऍक्च्युली भारत पाक असं नसून मला तर महाभारतच आठवलं. धर्म आणि अधर्म यातील हे युद्ध आहे आणि आपण अधर्मावर विजय मिळवण्यासाठी लढतोय. त्यामुळे आपल्या सैन्याला, लष्कराला अगदी आपल्या या ध्यानाद्वारे भरपूर शक्ती मिळणार आहे, ताकद मिळणार आहे, बळ मिळणार आहे आणि आपण विजयी होणार आहोत नक्की, अशी अगदी खात्री आहे. खूप खूप छान वाटलं ऋताताई. आणि ह्या माध्यमातून आम्हाला वैयक्तिक तर इच्छा असतेच, प्रार्थना करतोच, पण तरीही या ध्यानातून आपण ग्रुपद्वारे जी शक्ती पाठवतोय त्याच्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम झालेला आहे आणि आपण यशस्वी झालेलोच आहोत, याची मला खात्री आहे पूर्ण. खूप खूप धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की ह्या व्हिडिओवर प्रत्येकाने कमेंट टाकावी आणि भारत मातेची सेवा करावी. थोडी तरी आपल्याला ही संधी प्राप्त झालेला आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा सर्वांनी. धन्यवाद ताई. एक राहिलं मास्टर्स, की ज्यांना आपण आवाहन केलं होतं त्या सगळ्यांना 1 मिनिट फक्त आपले डोळे बंद करावे. की ज्यांना आपण आवाहन केलं ते आपले बाबांची पूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, महादेव, महादेवी, समर्थ रामदास स्वामी, सगळ्यांना, सूर्यदेव आणि जे जे मंडळी आली होती त्या सगळ्यांना आपण त्यांना दंडवत प्रणाम करतो आहोत आणि त्यांची रजा मागतो.
काही नाही, मला आता ध्यान करताना फक्त या 2 ओळी आठवल्या म्हणून मी फक्त 2च ओळी म्हणते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी. ताई, आज आपण ह्या माध्यमातून सगळ्या सैनिकांना सगळ्यांना ऊर्जा पाठवली. खूप छान ध्यान घेतलं आणि असंच रोज आपलं ध्यान त्यांच्यासाठी हो हे तुम्ही घेणारच आहात, पण खूप ऊर्जा मिळेल याची नक्की खात्री आहे. हे सगळे आपले यशस्वी होतील. आजही सगळ्यांना आपल्याला यश मिळतच आहे, पण अजूनही पुढे सगळे यशस्वी होतील आणि आपल्या देशाचं संरक्षण होईल ही मला नक्की खात्री आहे. परमेश्वर सगळ्यांना ही ऊर्जा भरपूर पोहोचवेल आणि असं तुम्ही सांगत असता तेव्हा ते असं जाणवतं की ऊर्जा खरंच त्यांच्यापर्यंत जाते, पोहोचते. असं हे रोज आपलं ध्यान त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल याबद्दल मला खात्री आहे. धन्यवाद. आजचं ताई नमस्कार. आजचं ध्यान अप्रतिम होतं आणि तुम्ही इतकी छान सगळ्यांना ऊर्जेसाठी बोललात ना, त्यावेळेला प्रत्येक वेळेला सैनिकांपर्यंत आणि पंतप्रधान मोदी साहेबांपर्यंत, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत जी आपण ऊर्जा पाठवली ना, खूप सुंदर ध्यान झालं आणि मला अनेक वेळा असे हृदय भरूनच येत होतं ताई. आणि सुजाता म्हणाली ना, तसंच आहे की खरंच आहे, महाभारतातलं धर्मयुद्ध कसं असावं, अधर्माविरुद्ध आपण लढतोय आणि खरंच आपल्या सैनिकांना सगळ्यांना बळ मिळालं पाहिजे आणि सगळ्यांनी ह्या व्हिडिओला शेअर करून लाईक करायला पाहिजे आणि हे सगळं सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि खूप सुंदर त्या ध्यान झालं ताई, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. ते खूप छान ध्यान झालं आज. मला तर इतकं म्हणजे बोलायला पण येणार नाही, इतकं छान झालं. कारण मी परवाच दिवशीच मी बाहेरच्या देशातून आले, तर तिकडे गेले होते, पण ते सगळं आपल्या डोक्यातलं इकडचं युद्ध आणि हे ते सगळं काश्मीरचं झालेलं ते डोक्यात होतं, भीती होती एक मनात, आणि आपण काहीतरी करायला पाहिजे असं वाटत होतं. तर ते आज तुम्ही ध्यानातनं घेतलं तर इतकं म्हणजे मनाला शांती झाली, मिळाली की आपण थोडं आपण घरात बसू, त्यांच्यामुळे आपण घरात सुरक्षित आहोत हे जाणवलं. आणि त्यांना आपण काहीतरी द्यायला पाहिजे आपल्यातलं असं वाटत होतं. ते ते तुम्ही ध्यानाद्वारे दिलं, त्यामुळं खूप सुंदर, म्हणजे बोलायला शब्दच नाहीत, इतकं सुंदर आहे. आणि आपण रोज त्यांच्याबद्दल थोडं काहीतरी घेणार आहोत याबद्दल मला खूप बरं वाटलं ऐकून. ते खूप छान. नमस्कार ऋताताई. आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावं असं खूप वाटतं, पण आपल्याला काय करायचं हे समजत नाही. पण या माध्यमातून तुम्ही आपल्या भारत मातेसाठी आमच्याकडून ही एक छोटीशी सेवा करून घेतली, ही तिच्या चरणी रुजू आहे. आणि त्याच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. की काय दिशा कोणीतरी दाखवणारा लागतं ना, तसं तुम्ही याच्यातून काल पण अंधाताईंनी छान ध्यान घेतलं, आज पण. म्हणजे आपण काहीतरी आपली एक छोटीशी सेवा होते. आणि का आज म्हणजे जेव्हा ध्यान सुरू होतं तेव्हा मनात आलं की आपल्या सगळ्यांचे आदरणीय वडील, ज्यांना आपण वडिलांच्या जागी बघतो, मोदी साहेब, त्यांना पण ही कवचकुंडले मिळावी असं मनात विचार आला आणि तुम्ही त्यांचं नाव घेतलं. तर इतका आनंद झाला ना की खरंच आज ते आहेत म्हणून आपण आहोत. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खूप कोटी कोटी प्रणाम. थँक्यू. मास्टर्स, आज 54 मंडळी होती, उद्या याच्या डबल मंडळी यावीत ही माझी विनंती आहे. 100 पर्यंत मंडळी यावी, कारण आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करणार आहोत रोज. जरी आपण थोडी असलो तरी आपण प्रत्येक जण खारोटीचं काम करणार आहोत आणि उद्याचं ध्यान हे अतिशय विशेष असणार आहे आणि कुणीही मिस करू नये. अशी गोष्ट उद्या घडणार आहे, काय ते आपण उद्याच बघणार. चला तर मग भेटूया उद्या. जय श्रीराम.